नमस्कार. विश्वनाथ. वैश्विक आरोग्याच्या संदर्भात आपण विचार करणार आहोत. आरोग्याच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आज आपण मृत्यूची कारणे यावर चर्चा करणार आहोत. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये गेल्या 15 दिवसामध्ये रुग्णालयातील मृत्यूच्या संख्येचं प्रमाण पाहता मृत्यू इतका जवळ आला कसा, मृत्यूच्या दाढेमध्ये ही कोवळी जीव गेली कशी, या सगळ्याचा आलेख आपण आज बघणार आहोत. साधारणतः आजची 6 तारीख आहे, 6 ऑक्टोबर 2023. नांदेडच्या या 7 ते 8 9 दिवसाच्या कालावधीमध्ये 89 मृत्यूची संख्या झालेली आहे. त्यामध्ये 38 बाळांचा समावेश आहे, अशी आजच्या आमच्या टीमच्या संदर्भात माहिती आलेली आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्याही काही बैठका आणि चर्चा झालेल्या आहेत. माननीय न्यायालयाने सक्त ताकीद आणि अतिशय परखड भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाला, आरोग्य विभागाला बजावलं आहे की लवकरात लवकर ताबडतोब या प्रकरणाचा छडा लावून या प्रकरणाला एक वेगळ्या पद्धतीने हँडल करत आरोग्य व्यवस्था राखल्या गेली पाहिजेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून मृत्यूला सामोऱ्या जाणाऱ्या आणि गेलेल्या सगळ्या कुटुंबियाच्या साठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावे, यासाठी न्यायालयाचे सुद्धा एक भाष्य आलेलं आहे. शासकीय स्तरावर जर आपण रुग्णालयाच्या संदर्भात पाहायला गेलो तर संचालनालय, आरोग्य मंत्रालय, महासंचालक, संचालक, त्या अंतर्गत येणारे विभागीय जे वैद्यकीय अधिकारी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, त्यांच्या अंतर्गत येणारे वैद्यकीय सेवा अधिकारी वैद्यक, त्यांच्या अंडर येणारे स्टाफ, नर्सेस, मेडिकल डिपार्टमेंटमध्ये फार्मासिस्ट, त्यांच्या जिल्हा अधिष्ठात्याच्या खाली अंडर येणारे स्वच्छता कर्मचारी, सगळी यंत्रणा आणि सगळा स्तर, या सर्वांची अधिकार कक्षा, या सर्वांचे कर्तव्य आणि त्यांची मानसिकता, त्यांचा वर्तन व्यवहार, या सगळ्या बाबी गोष्टी रुग्णालयीन मृत्यूच्या संदर्भात पडताळून पाहणे, चिकित्सा करणे खूप महत्त्वाचं आहे. सरकारचे शासकीय धोरण जे आहे हे सुद्धा आपण तपासणं गरजेचं आहे. मृत्यूची कारणं तपासणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्यतः आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा रुग्णालय, विभागीय रुग्णालय, महापालिकेच्या अंतर्गत येणारे रुग्णालय, नगरपालिकेच्या अंतर्गत येणारे रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका स्तरावरचे आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय इत्यादी सगळे रुग्णालये हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुसज्ज असायला हवेत असतात, परंतु मात्र याचे वास्तव वेगळेच आहे. राजकीय परिप्रेक्ष्यात आपण जेव्हा ह्या सगळ्या मृत्यूची कारणे तपासतो आहोत, त्याची सुद्धा आपल्याला चिकित्सा करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्टिंग ऑपरेशनमधून आमच्या टीमने जी माहिती काढली आहे त्या माहितीच्या आधारावर आपण ही चिकित्सा करणार आहोत. सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी भारतीय संविधानाने ज्या मूलभूत कर्तव्य आणि जबाबदाऱ्याची भूमिका सांगितलेली आहे, त्या अनुषंगाने आरोग्य व्यवस्था आणि शासनाकडून, केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून जो निधी उपलब्ध केला जातो, त्या निधीची तरतूदता सुद्धा सार्वजनिक आरोग्य राखण्याकरिता
आणि मानवतेला पोषक मानवी मूल्यांना आधारभूत अशा निधीचा पुरवठा शासनाकडून होत असतो. विविध योजनांच्या संदर्भात सुद्धा मानवी आरोग्य आणि मृत्यूचे कारण रोखण्याकरिता शासनाकडून आर्थिक मदत होत असते. शिवाय शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांवर मोफत उपचार सगळ्या पद्धतीच्या अनुषंगाने केला जातो. यामुळे आपल्याला काही महत्त्वाचे आपल्याला याच्या मागची कारणं बघावी लागणार आहे. आरोग्य व्यवस्थाला जो निधी पुरवला जातो तो निधी आणि त्यामध्ये आलेली कमतरता याच्यामुळे सुद्धा मृत्यूची कारणे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला दिसून येतात. खाजगी रुग्णालयातला जो काही खर्च जनतेला पेलवत नाही, अशा वेळी सरकारी रुग्णालयांमध्ये आलेल्या रुग्णांना निधी अभावी आपल्या प्राणास मुकावं लागतं. याचबरोबर आरोग्य व्यवस्थापनामध्ये जी औषधी खरेदी केल्या जातात, ही औषधी त्याची पूर्व ऑडिट केले जाते. औषधीचा स्टॉक किती आहे, औषधी किती प्रमाणात मुबलक आहे किंवा त्याचा जास्तीचा शिल्लकचा साठा आहे का, याची एक समिती चिकित्सा करते. आणि त्यामध्ये जर विलंब आला, काही तुटवडा पडला, तर मात्र मृत्यूला कारणीभूत व्हावं लागतं. रुग्ण मृत्युमुखी पडतात. केवळ आणि केवळ काही औषधांच्या अभावी रुग्णांना मृत्यू पत्करावा लागतो. हे महाराष्ट्रातलं वास्तव आहे. इव्हन महाराष्ट्रातच नव्हे तर भारतीय परिप्रेक्ष्यातल्या सरकारी दवाखान्यातलं हे वास्तव आहे. पुरेशा औषधांचा ज्यावेळेस तुटवडा पडतो त्यावेळेस रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांकरिता सरकारी रुग्णालय सोडून बाहेर जावं लागतं आणि आवाच्या सवा किमतीमध्ये हे सगळे औषधं विकत घ्यावी लागतात. शिवाय या औषधांच्या मध्ये जी क्वालिटी असते, पोषक तत्व असतात, ती क्वालिटीसुद्धा तेवढ्या प्रमाणात शासकीय स्तरावर दिल्या जाते. ती बाह्य मेडिकल फार्मास्युटिकल कंपन्यांकडून दिली जात नाही. म्हणून सुद्धा कधीकधी ओव्हरडोस, कमी डोस या प्रमाणात सुद्धा मृत्यूला कारणीभूत व्हावं लागतं. औषधीचा दर जो आहे हा दर निश्चित केला पाहिजे. भाजीपाल्यासारखं हे काय असं नाही आहे. याचा दर निश्चित केला गेल्यामुळे रुग्णांना आणि त्यातल्या त्यात सर्वसामान्य रुग्णांना परवडणारं औषध घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या रुग्णांना निश्चित स्वरूपाच्या उपचार करण्यासाठीची औषधं मिळू शकते. औषधीचा पुरवठा आणि त्या प्रमाणात मागणी शासनाच्या स्तरावर आरोग्य विभाग केंद्राकडून होते की नाही होते याची सुद्धा चिकित्सा समिती प्रत्येक विभागीय जिल्हा पातळीवर असायला पाहिजेत. शासनाकडून ती असते, मात्र त्याची चिकित्सा होते की नाही होते याचं ऑडिट कधी केले जात नाही. जे मेडिसिन एक्सपायर होतो, ज्या मेडिसिनची डेट चुकते किंवा चुकीचा उपचार रुग्णांवर होतो, चुकीचे निदान होते, त्यावेळेस सुद्धा रुग्णांना मृत्युमुखी पडावं लागतं. रुग्णांचा मृत्यू होतो. औषधे देण्यावरून जो वाद होतो, मेडिकल डिस्ट्रीब्युटर, सरकारी दवाखान्यात ते मेडिकल डिस्ट्रीब्युटर जे असतात त्यांची जी मानसिकता असते, आता बऱ्याच प्रमाणावर ही मानसिकता कौटुंबिक असू शकते, ही मानसिकता धार्मिक असू शकते, ही मानसिकता जातीय संवेदनांनी प्रेरित असू शकते, ही मानसिकता घरातील आणि समाजातील द्वेषाच्या वातावरणातून सुद्धा निर्माण झालेली असू शकते. अशी जी मानसिकता आहे ही औषधे देण्यावरून वाद होऊ शकतो. कधीकधी बऱ्याच प्रमाणात ही जमात मुस्लिम आहे किंवा ही जमात दलित आहे म्हणून यांना औषधांचा तुटवडा पडला पाहिजे यासाठी औषधे देण्यावरून वाद होतो आणि कधी तर रुग्णांना यामुळे मृत्यू येतो. जे कर्मचारी आहेत, वैद्यकीय सेवा अधिकारी आहेत, डॉक्टर आहेत,
सेक्रेटरी आहेत, या सगळ्यांची कमतरता, एकूणच मनुष्यबळ पुरवठा कमतरता ज्या ठिकाणी दिसून येतो त्या ठिकाणी सुद्धा उपचाराअभावी, मनुष्याच्या सेवेअभावी, मनुष्यबळाअभावी रुग्णांना मृत्यू येतो. त्याचे काही कारणं आहेत की नोकर भरती आहे, रिक्त जागा असून सुद्धा शासन नोकर भरती करत नाही, म्हणून पद रिक्त असताना ज्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येच्या सोबत जास्तीची संख्या असणं गरजेचं आहे, डॉक्टर, वैद्यक, कर्मचारी, ती संख्या कमी असते, म्हणून उपचार आणि उपचारादरम्यानचा मृत्यू ह्याचा दर जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. अधिकाऱ्यांची जी भाषा असते ही भाषा सुद्धा कधीकधी रुग्णांच्या नातेवाईकांना आणि रुग्णांना कधीकधी मृत्यूस कारणीभूत ठरू शकते. किंवा जी वर्तणूक असते अधिकाऱ्यांची, कधीकधी ही वर्तणूक द्वेषापोटी निर्माण झालेली असू शकते किंवा वैयक्तिक वादामुळे निर्माण झाली असू शकते, त्यामुळे सुद्धा रुग्ण मृत्युमुखी पडतात. जिल्हा शल्य चिकित्सालयाच्या चिकित्सा अधिष्ठाता, जिल्हा रुग्णालयातील अधिकारी आणि यांची टीमवर्क करण्याची, कामं करण्याची जी काही ही आहे, भूमिका आहे, याच्यामध्ये सुद्धा कमतरता दिसून येते, उणीव भासते. म्हणजे टीमवर्क करताना एकमेकांच्या कामाच्या विषयीच्या ज्या काही द्वेषाच्या भावना आहेत किंवा काम न करण्याची, आळशीपणाची भूमिका आहे, याच्यामुळे सुद्धा कधी कधी रुग्ण दगावल्या जातात. हे कारण आपण पाहायला महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अवतीभोवती रुग्णालयामध्ये जो दर्प येतो, घाणीचा वास येतो, दुर्गंधी पसरलेली असते, सगळीकडे अस्वच्छता असते, त्यांची बाथरूम, संडास किंवा जे काही स्वच्छता उपकरणाच्या बाबतीत असते ती अजिबात होत नाही. आणि मग त्या घाणीमुळे संसर्गासारखे आजार, कावीळसारखे आजार, म्हणजे अत्यंत दुर्धर असे आजारसुद्धा रुग्णांना एका आजारामध्ये दुसरे आजार जडल्या जाऊन मृत्यू निश्चित आणि जास्तीच्या प्रमाणात होऊ लागतो. अस्वच्छता आपण जर पाहायला गेलो, मी तर म्हणतो, मी जिथे जिथे महाराष्ट्रातल्या आरोग्य सेवा केंद्रामध्ये जातो, हॉस्पिटल्समध्ये जातो, रुग्णालयांमध्ये जातो, सरकारी दवाखान्यांमध्ये जातो, तिथं जास्तीत जास्त प्रमाणात मला कर्मचाऱ्याच्या ऐवजी जास्तीत जास्त घाण दिसते, अस्वच्छता दिसते, कुठेतरी काहीतरी कचरा पडलेला दिसतो. मेडिसिन कचरा असेल, तो साधा कचरा असेल किंवा दुर्गंधीयुक्त कचरा असेल, सगळीकडे पसरले असतो. केवळ आणि केवळ या मुळेच रुग्णांची मानसिकता आणि नातेवाईकाची मानसिकता कमी होते आणि मग शासकीय रुग्णालयाकडे न येण्याचं प्रमाणसुद्धा भारतामध्ये खूप मोठं आहे. का तर त्यामध्ये त्यांची जी काळजी, म्हणजे खाजगी रुग्णालयामध्ये जाणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता सरकारी रुग्णालयाकडे येणारे लोक जास्त प्रमाणात आहेत. जास्त असल्यामुळे गर्दी जास्त आहे, गर्दी जास्त असल्यामुळे घाण, अस्वच्छता पण जास्त आहे. परंतु ही स्वच्छता करण्याचं काम शासनाने नेमून दिलेल्या कमिटीकडे असतं, परंतु ती कमिटी करत नाही, त्याचं ऑडिट प्रॉपरपणे होत नाही, म्हणून सगळीकडे अस्वच्छता असते. बऱ्याच ठिकाणी असे विभाग आहेत की ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता असते, पाण्याच्या कमतरतेमुळे अस्वच्छता पसरते, स्वच्छता केलं जात नाही, म्हणून सुद्धा दुर्गंधी आणि घाणीचे कारण निर्माण होतात. दुसरं एक कारण आहे की ही जी स्वच्छता कर्मचारी आहे ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरलेली असतात. म्हणजे BVG असेल, MVG असेल, MKVG असेल, कामगार कल्याणच्या भागातली काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारी लोकं असतील. ही कामं करणारी लोकं केवळ कामं करण्यासाठी आणि आपल्याला पेमेंट मिळते म्हणून कामं करतात, म्हणजे ते कसे तरी थू था करून कामं करत राहतात. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरली लोक जे कामं करतात त्यांच्या पटीने सरकारी यंत्रणेतली लोक कामं करतात का, असं सुद्धा आपण तुलनात्मक अभ्यास करून मृत्यूची कारणं शोधली पाहिजे. त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिस. जो न पेलणारा उपचार खर्च असतो, हा उपचार खर्च सर्वसामान्य रुग्णांना करता येत नाही. त्यांचा आर्थिक बेस तेवढा नसल्यामुळे कधीकधी ही मृत्यूची कारणे येऊ शकतात किंवा ही मृत्यू येऊ शकतात. जो उपचार खर्च पेलू शकत नाही, अशा वेळी ती लोक घरात असलेल्या गोष्टींना विकतात. अक्षरशः मी काही लोकांना घरातले धान्य विकून उपचार करताना
घरातली ज्वारी गहू तांदूळ विकून आपल्यावर उपचार करताना लोक पाहिलेली आहेत. ग्रामीण भागात बुलढाण्यासारख्या, वाशिमसारख्या किंवा भंडारा गडचिरोलीसारख्या भागातली लोक घरातली साधनं विकतात. ही साधनं काय असतात? घरातला पिंप असतो, घरातले भांडी असतात, किंवा कधी कधी ही दागिने, घर पण असतं कधी कधी, किंवा काही संपत्ती असते, शेतीवाडी असते, बैलजोडी असते. हे विकून लोक उपचार करतात आणि सरकारी दवाखान्यामध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यांना वाटतं मृत्यू पत्करावा लागतो. म्हणजेच आपण जे अव्यवस्थापन संसारातलं किंवा सामाजिक न्यायीकरणातलं आपण जेव्हा पाहतो तेव्हा मृत्यूला कारणीभूत सुद्धा ही लोक होत राहतात. शासकीय रुग्णालय म्हणल्यावर इथे कुशल मनुष्यबळ असायलाच पाहिजे. हे कुशल मनुष्यबळ जेव्हा असेल तेव्हा रुग्णांची योग्य प्रकारे सेवा केली जाते, योग्य प्रकारे त्यांना ट्रीटमेंट दिली जाते, योग्य प्रकारे त्यांच्या मृत्यूची आणि जीवनाची काळजी घेतली जाते. म्हणून मृत्यू कमी होण्यासाठी कुशल मनुष्यबळ असणं खूप महत्त्वाचं आहे. कुशल मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे किंवा ट्रेनिंग व्यवस्थित न झाल्यामुळे दर वर्षाला, दर 6 महिन्याला ट्रेनिंग नसल्यामुळे सुद्धा कुशल मनुष्यबळाअभावी सुद्धा मृत्यूला कारण. कुशल मनुष्यबळ म्हणजे काय की एखादा कर्मचारी हा व्यवस्थित त्या रुग्णाला इंजेक्शन किंवा सुई टोचताना व्यवस्थित सिरेवर सुई टोचतोय का, त्याचं रुग्णाचं रक्त हे वेस्टेज जात आहे का, किंवा चिरफाड करताना त्या रुग्णांची अवयवाची कुठली गोष्ट ही डॅमेज होते आहे का, हे पाहणं, हे योग्य प्रकारे करणं, हे काम योग्य प्रकारे करणं कुशल मनुष्यबळाचं कर्तव्य असतं. परंतु कुशल मनुष्यबळाच्या अभावी, कमतरतेअभावी कधी कधी रुग्णांना आणि चुकीच्या उपचार पद्धतीमुळे सुद्धा रुग्णांना मृत्यू पत्करावा लागतो, रुग्णांचा मृत्यू होतो. उपचारातील हायगय. आता मला एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सांगायची, उपचाराची हायगय आणि जातीवाद. भारतीय परिप्रेक्षात जातीवाद खूप मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णालयात तो आहे असं मी का निर्देश करतो आहे, कारण की गेल्या काही धार्मिक प्रवृत्तीच्या सनातनी अशा वृत्तीवादाने किंवा ज्या एकाच अशा धर्मवादाने दुसऱ्या धर्मवाद्यांच्या रुग्णांवर जे काही वेगळ्या पद्धतीचे उपचारातील हायगय करण्याचे जे यंत्रणा, षडयंत्र रचले आहे, याच्यामुळे सुद्धा मृत्यूचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. भारतामध्ये जातीवाद असल्यामुळे खालच्या जातीतल्या लोकांना योग्य उपचार करायचा नाही, त्यांची हायगय करायची, अशा पद्धतीचं मानसिकता, एक सूचना किंवा एक प्रकारची वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट कर्मचारी, तिथला स्टाफ, तिथले सगळे सेवेकरी हे जातीय द्वेषामुळे उपचारामध्ये हायगय करून रुग्णांना मृत्यूच्या खाईत लोटतात. बऱ्याच प्रमाणात रुग्णसेवा करताना जो विलंब होतो, म्हणजे मनुष्यबळ कमी असल्यामुळे हा मुख्यत्वे प्रश्न प्रशासनाचा आहे, व्यवस्थापनाचा आहे. रुग्णांची संख्या असते हजारोच्या वरी तिपटीने आणि कर्मचाऱ्यांची संख्या असते साधारणतः 200, 300, 250. एक जिल्हा रुग्णालय आपण जेव्हा बघतो तेव्हा 500 असते, परंतु रुग्ण तर संपूर्ण जिल्ह्यातले असतात, जिल्ह्याच्या बाहेरचे रुग्ण तिथे आलेले असतात. अशा वेळी रुग्णांना सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची, वैद्यकीय अधिकाऱ्यांची, डॉक्टरची, नर्सेसची, स्टाफची संख्या मात्र कमी असते आणि रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे रुग्णांच्या सेवा करण्यासाठीचा, रुग्णांच्यावर उपचार करण्यासाठीचा जो काही विलंब लागतो, ऑपरेशनला 2-2, 3-3 तास, 2-2, 3-3 दिवस, एक आठवडा, 2-2 आठवडे वेळ लागतो, त्या वेळामुळे सुद्धा रुग्णसेवेचा विलंब होतो आणि मग रुग्णांना मृत्यू येत राहतो. हजारो रुग्ण असे केवळ आणि केवळ लवकर उपचार न केल्यामुळे मृत्यूच्या खाईत पडलेले असतात, मृत्यूच्या खाईत लोटले जातात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर्स. सरकारी दवाखान्यांमध्ये असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर्स आज गेली कित्येक वर्ष झाले आहे, त्याच इन्फ्रास्ट्रक्चर्सवर सरकारी दवाखान्यांमधल्या रुग्णांवर काम चालू असतं. त्यामध्ये खाटा असतील, फायर एक्सचेंजर्स असतील, विविध रोग निदान करणाऱ्या यंत्रणा असतील, कॉम्प्युटर्स असतील, व्हीलचेअर्स असतील, स्ट्रेक्चर असतील, खाटा असतील, फॅन, पंखे, लाईट्स, वीज, बटन, नळ, पाणी पुरवठा, वॉटर
फिल्टर, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर, ऑल ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर्स, या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी खूप अत्यल्प प्रमाणात असल्यामुळे आणि रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा रुग्णांना वेळेवर खाट मिळत नाही आराम करण्यासाठी. रुग्ण खालीच झोपलेले असतात. बऱ्याच वेळा एका खाटेवर 2-2 रुग्ण झोपलेले असतात आणि त्यांचे संसर्ग होऊन ते मृत्युमुखी पडू शकतात. रुग्णांची संख्या ही जास्त आणि खाटा कमी म्हणून सुद्धा रुग्णांना आरामाच्या अभावी मृत्यू येत. याचबरोबर खाजगी औषधी खरेदी करताना तिपटीचे भाव बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात मोजावे लागतात. आपण मागच्या काही महामारीच्या काळामध्ये आपण बघितलं की ऑक्सिजन पुरवठा कमी असल्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये, तर हे प्रायव्हेटायझेशन्समुळे अव्वाच्या सव्वा नव्हे तर 10 पटीने 100 पटीने त्या ऑक्सिजनसाठी, प्राणवायूसाठी रक्कम मोजणारी मंडळी आपल्या भारतीय परिप्रेक्षामध्ये आपण पाहिली असेल. त्यामुळे जी आर्थिक शोषणाची भूमिका त्या खाजगीकरणाने केलेली आहे त्याच्यासुद्धा कारणाने मृत्यूच्या पुढे जाणारी गरीब लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला दिसून येते. स्थानिक आरोग्य विभागाकडे जे काही महत्त्वाची भूमिका असतात आणि शिवाय औषधी द्रव्य परीक्षण विभागाकडे ज्या काही महत्त्वाच्या अधिकार कक्ष असतात किंवा कामाच्या स्वरूपाच्या पद्धती असतात, त्यांच्या ऑडिटच्या बाबतीत हलगर्जीपणा हे लोक करतात. यामुळे सुद्धा स्थानिक आरोग्य विभागाकडे जास्त मृत्यूचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. औषधी द्रव्यांना एक परीक्षण विभाग असतो. हे परीक्षण विभाग त्या प्रत्येक औषधी द्रव्यांची जांच करत असते, तपासणी करत असते, चिकित्सा करत असते. मात्र हे ऑडिट कधी होतात, त्यांचे ऑडिट हे प्रॉपर पद्धतीने होतात का, ते ऑडिट मॅनेज केले जातात का, तर या बाबतीत सुद्धा हलगर्जीपणा बऱ्याच वेळा होत असतो. म्हणून सुद्धा आरोग्याला कारणीभूत झालेले, आजारी पडलेले लोक, जनता, रुग्ण हे मृत्युमुखी पडतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत मागं आपण बघितलं तर त्यामध्ये ज्या काही लिफ्ट्स असतील, मोठमोठे दवाखाने असतात आपले सरकारी 3-3, 4-4 मजल्याचे, या ठिकाणी ज्या लिफ्ट्स असतात त्या लिफ्ट्स बऱ्याच प्रमाणात, मोठ्या प्रमाणात बंद स्वरूपाच्या असतात, काम करत नाहीत. त्यावेळेस रुग्णांना वरती नेण्यासाठी आपल्याला कसरत करावी लागते. नातेवाईकांना स्ट्रेचर्स उपलब्ध नसतात, व्हीलचेअर्स उपलब्ध नसतात, रिपेअरिंग नसते. कित्येक वेळा शासकीय रुग्णालयांमध्ये भंगार असेच रिपेअरिंग अभावी पडून असते. ते कुजून खराब होऊन भंगार होऊन म्हणजे त्याची व्हॅल्यू निघून जाते. ते कोणत्याही रुग्णांसाठी कामी येत नाही. आजार निदान करणाऱ्या ज्या काही मशीन्स असतात, जे भारताच्या बाहेरून आपण काही मशीन्स बोलून आणतो, त्या केवळ कुशल मनुष्याअभावी, कुशल तांत्रिक मनुष्यबळाअभावी ह्या मशीन्स बंद पडून असतात. केवळ दिखाव्याकरिता ह्या मोठ्या मोठ्या ठिकाणी दिसण्याकरिता त्या दाखवल्या ठेवलेल्या असतात. याची सुद्धा दुरुस्ती करून त्या रुग्णांच्यासाठी, सेवेच्यासाठी आपण करणं, शासनाने, प्रशासनाने करणं गरजेचं आहे. कम्प्युटर्स असतील, प्रिंटर्स असतील, लाईट्स असतील, अस्ताव्यस्त पडलेले झाडू असतील, त्याच्या टूल किट्स असतील, म्हणजे बाथरूममध्ये ठेवण्यात जाणाऱ्या डांबरी गोळ्यासुद्धा याची कमतरता असल्यामुळे सुद्धा अस्वच्छता, घाण पसरली असते. ट्रान्सप्लांटच्या नावाखाली एक दुसरे कारण मला महत्त्वाचं सांगायचं की रुग्णांचे मृत्यू का होतात. ट्रान्सप्लांटच्या नावाखाली ज्या मृत्यूच्या मागे किंवा ज्या मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मागे कोणीही नातेवाईक नसल्या कारणाने बऱ्याच वेळा अवयवांची अफरातफर होते. ही बाब साधारणतः कोणत्याही न्यूज चॅनलवर किंवा कोणत्याही रिलेटिव्ह अशा प्रशासकीय यंत्रणेमध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं जाणार नाही. परंतु इथे एक वेगळ्या पद्धतीचा विषय मी मांडतोय मृत्यूच्या कारणांचा, की हे ट्रान्सप्लांट म्हणजे अवयवाचं प्रत्यारोपण करताना जे अवयव विकल्या जातात खाजगी रुग्णालयामध्ये, बाहेरच्या देशामध्ये, मोठमोठ्या रुग्णालयामध्ये, मोठ्या श्रीमंताच्या रुग्णांकरिता, तर त्यावेळेस त्याच्या नावाखाली जे शोषण दलित लोकांचं, गरीब कष्टकरी लोकांचं आणि ज्यांच्याकडे रुग्णांना पाठबळ करण्याकरिता, आधार देण्याकरिता कोणीच नाही, असे बेवारस रुग्णांमध्ये हे मोठ्या प्रमाणात ट्रान्सप्लांटच्या नावाखाली शोषणाच्या भूमिका बघायला मिळतात भारतीय परिप्रेक्षात. तरी आता मला एक दुसरी गोष्ट अजून सांगायची की 2050 पर्यंत वृद्धांची संख्या दुप्पट होणार आहे. 1950 मध्ये 60% ती होती. आता 2021 मध्ये ही संख्या साधारणतः 90% जाणार आहे. अशा वेळी रुग्णांच्या सेवेकरिता
सरकारी दवाखाने किती सुसज्ज आहेत, किती खाटा आहेत, किती त्यांना ऑक्सिजन उपलब्ध आहेत, किती प्रमाणात त्यांना सेवा करणारे मनुष्यगट उपलब्ध आहे, त्यांचा सेवेकरी आणि स्टाफ उपलब्ध असणार आहे, याचीसुद्धा आपल्याला पुढचे काही वर्षामध्ये पाहायला मिळेलच. यामध्ये दुसरा एक आपल्याला एक मुद्दा मांडायचा आहे की जो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस प्रशासनामध्ये आणि राजकीय धोरणामध्ये असे काही प्रश्न निर्माण होतात तेव्हा राजकीय जे काही लोक असतात हे आपले पद, पैसा, प्रतिष्ठा जपण्याकरिता स्टंटबाजी करतात. जसं की आता आपण बघितलं नांदेड किंवा नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर, औरंगाबादमध्ये जे काही घाटी रुग्णालयात किंवा अशा रुग्णालयामध्ये जे काय आता प्रकरणं सुरू आहेत मृत्यूच्या जो काही संख्या वाढ होते आहे, यामध्ये ही लोक अजेंडा म्हणून राजकीय धोरणाचा अजेंडा म्हणून ते त्याकडे बघतात आणि मग आपली पद ठेवण्यासाठी, पैसा ठेवण्यासाठी, मंत्री, आमदारकी, खासदारकी करण्याकरिता, पुढे राबवण्याकरिता किंवा स्टंटबाजी करतात, प्रतीका आणतात. ही खुर्ची आपली जोपातून ठेवण्यासाठी, खुर्ची सांभाळून ठेवण्याकरिता सुद्धा ही लोक प्रयत्नशील असतात. सगळ्यात महत्त्वाचं जे राजकारण ही लोक करतात स्टंटबाजी करून, ते राजकारणामुळे सुद्धा मृत्यू पडणाऱ्या लोकांकडे कमी प्रमाणात मीडिया जातो आणि या सगळ्या सेलिब्रिटी, खासदारकी, आमदारकी असणाऱ्या, मंत्री असणाऱ्या लोकांकडे मीडिया जास्त येतो. म्हणून तो सूक्ष्म पद्धतीने मीडियाने जायला पाहिजेत, ती मीडिया त्या लोकांपर्यंत, प्रसारमाध्यमांनी जायला पाहिजे रुग्णांकडे, तर कमी प्रमाणात येतं. रुग्णाला गरजच कायची आहे, त्या रुग्णाला काय महत्त्वाचं आत्ताच्या औषधी गरजेचे आहे, या सगळ्या पद्धतीचं म्हणून सुद्धा एक प्रशासनाचं आणि मीडियाचं काम असतं. परंतु ते मीडिया या सगळ्या धोरणाकडे कसं पाहते यावर ते मृत्यूचं कारण पण ठरत असतं. याचं सूक्ष्म कारण आहे ते. काही कक्ष असतात की जे कक्ष खूप इमर्जन्सी आणि खूप सेन्सिटिव्ह, संवेदनशील असतात. जसे की प्रसूती कक्ष, बालकक्ष आहे, संसर्ग कक्ष आहे, अवयव यांचं ट्रान्सप्लांट करणारा जो काही कक्ष आहे, हृदय प्रत्यारोपणाचा कक्ष आहे, जाळपोळ असलेला कक्ष आहे, अपघात, इमर्जन्सी जो काही अपघात होऊन आलेला लोक, मोडतोड झालेला जो काही हा जो काही सेन्सिटिव्ह असा भाग आहे, कक्ष आहेत, शल्यकक्ष आहेत, यामध्ये जे काही मानसिकता, काम करण्याच्या पद्धती, रसायनं आणि वैज्ञानिक यंत्रणेच्या उपलब्धतेची आवश्यकता असते, कुशल मनुष्यबळाच्या आणि औषध पुरवठ्याची उपलब्धता असते, ती कमी प्रमाणात असते. मानसिकतेची खराबी असते आणि जाती संवेदनाने केवळ राजकीय अजेंड्यामुळे आणि राजकारणाच्या ध्येय धोरणामुळे या सेन्सिटिव्ह झोनमध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीचा मृत्यूचा व्हायरस पसरतो आणि मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं आपण शेवटच्या टप्प्याकडे येतोय. ज्यावेळेस आपण भारतीय परिप्रेक्षात हा मृत्यूचा दर पाहतो तेव्हा भारतामध्ये अज्ञानामुळे, शिक्षण नसल्यामुळे जो काही आजाराचे प्रमाण खूप मोठं आहे, त्यामुळे काम करणं खूप महत्त्वाचं आहे, त्याच्या उपाययोजना घेणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की आरोग्याच्या बैठका दर महिन्याला, दर 15 वाड्याला आरोग्याच्या बैठका घ्यायला पाहिजेत. राज्य पातळीवर, तालुका पातळीवर, गाव पातळीवर या आरोग्याच्या आढाव्याच्या बैठका घेतल्याने काय होईल, समुपदेशन होऊ शकतं आणि वेळेवर त्याचे आजार रोखण्याचे कामसुद्धा केलं जाऊ शकतं. रुग्णालयाच्या बाबतीत आपण जेव्हा पाहतो तेव्हा याचं सेफ्टी ऑडिट, सुरक्षा समितीने त्याची तपासणी केली पाहिजे वेळोवेळी की इथली सेफ्टी ऑडिट, जर रुग्णाला कदाचित आग लागली अनेकेने काही कारणाने एमर्जन्सीमध्ये, तर ही आग विझवण्यासाठी अदर नैसर्गिक संकटे आल्यानंतर ती नैसर्गिक संकटाच्या अभावी हे सगळ्या लोकांना वाचवण्याकरिता काय पूर्वयोजना, पूर्वकल्पना, पूर्व कार्यकृती आढावे आपल्याकडे आहेत, याचेसुद्धा ऑडिट्स झाले पाहिजेत. आरोग्याचं ऑडिट झालं पाहिजेत. या सगळ्या संकल्पना आपण राबवल्या पाहिजे शासनाने. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औषधी पुरवठ्याच्या मागणीचं ऑडिट झालं पाहिजे. जो आज महाराष्ट्रामधल्या बालमृत्यूच्या दराच्या बाबतीत आपण आकडा बघतो, त्यावेळेस आरोग्याच्या साठी जी असणारी औषधं आणि त्याचा पुरवठा आणि त्याचं मागणीचं ऑडिट आरोग्यमंत्र्यांनी करायला हवं होतं वेळच्या वेळी, मात्र ते झालेलं दिसून नसल्यामुळे आरोग्याच्या साठी उपलब्ध असलेल्या पुरवठ्यामध्ये, औषधांमध्ये तोटा आल्यामुळे हे मृत्युमुखी पडलेले काही संख्या आपल्याला दिसायला. त्याचबरोबर या सरकारी आलेल्या निधींची, पैशांची विल्हेवाट कशी लावली जाते याची सुद्धा ऑडिट होऊन चांगल्या सुविधा जनतेला पोहोचल्या पाहिजेत, रुग्णांना पोहोचल्या पाहिजेत. सुविधा आणि
अद्ययावतीकरण म्हणजे यंत्रामध्ये अद्ययावतीकरण झालं पाहिजे, मनुष्यबळामध्ये अद्ययावतीकरण झालं पाहिजे, त्याचं ट्रेनिंग घेतलं गेलं पाहिजे. पुरेशा मुबलक औषधाचा साठा आणि मनुष्यबळाचा साठा जितका ज्या शासकीय रुग्णालयामध्ये असेल तिथे मृत्यूचं प्रमाण हे अत्यंत कमी प्रमाणात दिसून येतो. जिल्हा बाह्य जे रुग्ण अतिरिक्त रुग्ण आपल्या जिल्ह्यामध्ये येतात, जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये, जिल्हा शल्यचिकित्सालयामध्ये, त्यावेळेस त्या रुग्णांची संख्या आणि ही सगळी क्वांटिटी पाहता त्यांची काळजी घेणारी मनुष्यबळ आपल्याला असणं महत्त्वाचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर असणं महत्त्वाचं आहे. औषध तुटवड्यापूर्वक होणार नाही याचीसुद्धा काळजी घेणं प्रशासनाला जिल्हा शल्यचिकित्सालय रुग्णालयाच्या आयोजन समितीला पण पाहणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधींनी, पत्रकारांनी, लोकप्रतिनिधी असतील, तिथले राजकीय काही अजेंडे असणारे लोक असतील, त्या लोकांनी वेळोवेळी रुग्णालयांना, शासकीय रुग्णालयाला भेटी देऊन त्या सगळ्या ऑडिट्स त्यांच्या स्वतःच्या स्वरूपात पाहून ते दबावाचं तंत्र आखून शासनाला जनतेच्या सुखकल्याणाकरिता कामं केली पाहिजेत. नातेवाईक असतील, या सगळ्यांची रुग्णांची असतील, या सगळ्यांची विचारपूस सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी किंवा पत्रकारांनी किंवा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी, जे काही मराठी साहित्य शिकतात विद्यार्थी, या विद्यार्थ्यांनी, पत्रकारितेचे विद्यार्थ्यांनी रुग्णालयामध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे, त्यावर बोललं पाहिजे, त्यावर मीडियामध्ये सांगितलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नोकरशाहीची जी काही भरती आहे ही सुद्धा शासनाने राबवली पाहिजे. संविधानाच्या नियमाला जागृत राहून संविधानाच्या अंगाने जो पाठपुरावा आपण सगळ्या मानव जातीने एकमेकांच्या आरोग्याकरिता, जनकल्याणाकरिता केला पाहिजे, त्याचा फायदा आपल्याला नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये होईल, इतरांच्या आयुष्यामध्ये होईल, समाजकार्यामध्ये होईल, साहित्यामध्ये होईल आणि शिवाय आरोग्य सेवेमध्ये सुद्धा होईल. आरोग्याच्या सेवेमध्ये आपण हे जे ऑडिट आमच्या टीमने गेली महाराष्ट्रभरातल्या 5 ते 7 दिवसामध्ये ऑडिट केलेलं आहे, स्ट्रिंग ऑपरेशन केलं आहे, त्याच्यामुळे या सगळी माहितीची आणि त्याविषयी चकित्सा करण्याची आज संधी मिळाली. त्याकरिता आपण धन्यवाद. प्रशासनाला नक्कीच यातून काहीतरी जाणीव होईल की आपण काहीतरी केलं पाहिजे. तुमच्या सगळ्यांना हा महत्त्वाचा हा वाटला विषय तर तो शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, यावर बोला, कमेंट करा. धन्यवाद. विश्वनाथ.